नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शुक्रवारच्या भागात तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आणि आज पुन्हा मी तुमच्यासाठी दोन सोप्या, सुंदर आणि कमी टूल्समध्ये कसं रांगोळी काढू शकतो ते दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रांगोळी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलेले तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपलं चॅनल शेअर करा, म्हणजे तेही सबस्क्राईब करतील आणि त्यांना पण आपली रांगोळी बघायला भेटेल आणि काहीतरी नवीन शिकायला भेटेल त्यांना पण. तुम्ही बघू शकता, ही पहिली जी रांगोळी ती आपण स्वस्तिकची रांगोळी काढतोय. एक वेगळ्या पद्धतीने स्वस्तिकची रांगोळी काढतोय आणि मी मुद्दाम व्हिडिओ म्हणजे स्लोमध्येच ठेवला आहे. जो ओरिजिनल व्हिडिओ तसंच ठेवला आहे, त्याला काहीच असं काय म्हणतात ना, स्पीड वगैरे वाढवलेलं नाही, कारण की तुम्हाला म्हणजे समजेल की कशा पद्धतीने ती काढलेली रांगोळी. बघू शकता तुम्ही. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे मैत्रिणींनो, की आपले व्हिडिओ दुसऱ्या देशात पण बघितले जात आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण की जेव्हा आपण एखादं काम असं मनापासून करतो ना, त्याचं जर कुणी असं म्हणजे आपल्याला ॲप्रिसिएट वगैरे केलं किंवा आपल्याला म्हणजे कौतुक केलं, तीच आपली पोचपावती असते आपल्या कष्टाची. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ, जेणेकरून आपली कला सर्वांपर्यंत पोहोचेल. आपली कला आपल्या भारताबाहेरही गेली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ते तुमच्या माध्यमातूनही होऊ शकतं. बघा, अशा पद्धतीने स्वस्तिक पूर्ण झाले. येथे बघ, डबल स्वस्तिक येतं आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे रेषांचा आणि टिंबांचा वापर करूनच आपण ही रांगोळी काढली आहे आणि जास्ती टूल्स नाही वापरले. मी हाताच्याच मदतीने टिंब टाकते आहे. तुम्ही बॉटलचा पण वापर करू शकता. आणि मी जेव्हा लास्टला व्हिडिओ झाल्यानंतर 2 किंवा 3 फोटो दाखवते तुम्हाला रांगोळी कशी दिसते, मी मुद्दामून 2-3 फोटो टाकते, जेणेकरून तुम्हाला समजेल ह्या अँगलनी, वेगवेगळ्या अँगलनी कशी रांगोळी दिसू शकते आपली. तुम्ही नक्की ट्राय करा ही रांगोळी. आणि कालच्या भागातल्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते पण मला सांगा, गुरुवारच्या रांगोळ्या. आणि ह्या पण रांगोळ्यांचं सांगा कशा वाटत आहे, आवडल्या का नाही. हे बघा, असे मी मुद्दाम स्लोमध्ये चालली ह्या व्हिडिओमध्ये, कारण की हे बघा तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटेल मी कशा पद्धतीने ते थेंब असे बोटाच्या साहाय्याने सरकवते आणि त्याच्याने कसा आकार तयार होतो, एक छान डिझाईन तयार होते. राणी कलरचे टिंब देऊन घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर बदलू शकता. एकदम सोप्या रांगोळ्या, एकदम सोप्या, म्हणजे तुम्ही काढू शकाल आणि कमी वेळेत 2-3 मिनिटात होणारी रांगोळी. एवढं काहीच अवघड नाही आहे. हे कॉम्बिनेशन आहे ना, तुम्ही असं इमॅजिन करून, अरे बाबा हां हे कॉम्बिनेशन कसं वाटेल रांगोळीमध्ये, तसं तुम्ही ट्राय करून बघत जा आणि मग तशी रांगोळीमध्ये कलर भरत जा. आता हे ग्रीन आणि राणी कलरचं कॉम्बिनेशन एकदम एकच नंबर कॉम्बिनेशन असतं, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता त्या कलरचं कॉम्बिनेशन. फक्त पूर्ण व्हाईट रांगोळी काढू नका, त्यात थोडा का होईना एक टिंब का होईना कलर देत जा, म्हणजे पूर्ण व्हाईट रांगोळी काढू नये. बघा, अशा पद्धतीने तुम्ही आधीच्या रांगोळ्या ट्राय केल्या का नाही मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा नसेल केल्या तर. आणि रोज दरवाजासमोर रांगोळी काढा, छोटी का होईना काढा, एक फूल का होईना काढत जा. त्याचे मी महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे आधीच्या भागांमध्ये. हे बघा, ह्या अँगलने कशी दिसते रांगोळी, समोरून कशी दिसते, उजव्या साईडने डाव्या साईडने कशी दिसते रांगोळी, हे मी तुम्हाला यात दाखवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने पहिली रांगोळी झाली आपली काढून. आता ही दुसरी रांगोळी. आपण गुरुवारच्या भागात जशा रांगोळ्या काढली ना, त्यातलाच एक पॅटर्न आहे ही रांगोळी, म्हणजे चौकोन काढून घेतलेला आहे मी. तुम्हाला मैत्रिणींनो, मी त्या दिवशी दाखवलं ना की पट्टीच्या साहाय्याने आपण कशी रेष सरळ करू शकतो. आता हा जो चौकोन आहे, तो कधी कधी थोडी इकडे तिकडे पट्टी, म्हणजे आपलं काढताना इकडे तिकडे हात जातो, तुम्ही ती पट्टी वापरून पण सरळ करू शकता तो चौकोन. मी तुम्हाला ते दाखवलं एखाद्या भागामध्ये. मी याच्यात केलेलं आहे, पण ते
दाखवायला विसरली मी. नेक्स्ट टाइम मी दाखवेल तुम्हाला नक्की. अशा झाकणाच्या मदतीने असे टिंब टाकून घेतलेत. फुलाचा आकार दिलाय त्याला. बघू शकता तुम्ही की किती म्हणजे आपल्या बोटाच्या साहाय्याने जास्त टूल्स न वापरताच रांगोळी काढली. केशरी कलर भरलाय मध्ये. या रांगोळ्या आता हे आपण जे रेषा वगैरेच्या रांगोळ्या म्हणजे रेषा वापरून ज्या रांगोळ्या काढतोय त्याला काही एवढं रांगोळी लागत नाही. म्हणजे मी तसं ट्रायच करते की कमी रांगोळीमध्ये कमी कलरमध्ये पटकन कशा रांगोळ्या आपण काढू शकतो. तुमच्या कमेंट्सचा विचार करूनच मी ह्या रांगोळ्या तयार केलेल्या आहे. म्हणजे ह्या डिझाईन तयार केलेल्या आहे तुमच्यासाठीच. तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या पण मैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे त्यांना पण रोज कुठली रांगोळी काढू याचं टेन्शन राहणार नाही. आपण बघा आधीच्या भागामध्ये काय केलं होतं, असं चकलीचा आकार दिला होता इथे. आता इथे गोपद्म काढून घेतलेलं आहे. ते थोडं ओबडधोबड आलं तरी काय प्रॉब्लेम नाही. नंतर त्याला बोटाच्या साह्याने व्यवस्थित करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही कसं केलं आहे बघा मी. आणि हे जे ना ते अशी टाईल वगैरे असेल ना खाली फरशी तरच अशी बोटाच्या साह्याने आकार देता येईल. जमिनीवर नाही देता येत शक्यतो, कारण की म्हणजे खरबुडं असतं ना खाली, असं ओबडधोबड असते जागा. त्यामुळे ही फरशी कशी प्लेन असते, मग त्या पद्धतीने आपण करू शकतो. असे 3-3 टिंब देऊन घ्यायचे आणि डिझाईन करायची आपल्याला. त्याला इथं फक्त मी एक टूल वापरलं आहे. तुम्ही पेन वगैरे पण वापरू शकता. तर एवढं तर म्हणजे करू शकतो आपण की पेनाच्या साहाय्याने तो टिंब कसा खालच्या साईडला ओढायचा. किती सुंदर दिसतंय बघा रांगोळी. नजर लागाव्या अशा रांगोळ्या दिसताय या. तुम्ही एखाद्या सणासाठी पण ह्या रांगोळ्या ट्राय करू शकता. म्हणजे आता येणारे सण कोणते आपले, वटपौर्णिमा. तर आता समजा तुम्ही जर कुंडीमध्येच झाडाची पूजा करत असाल तर त्या कुंडीसमोर पण ही रांगोळी काढू शकता किंवा एखादी बॉर्डर रांगोळी काढू शकता. आणि अजून आपलं नंतर कुठले सण येत आहे, गणपती उत्सव वगैरे, कृष्ण जयंती, कन्यापूजन वगैरे असे असतात भरपूर. तर तेव्हा पण या रांगोळ्या अशा दरवाजासमोर किंवा त्या पूजेसमोर काढू शकता. काहीच हरकत नाही. एकदम आणि सोपी रांगोळी. मला माहिती की आपल्या घरी जर काही फंक्शन असलं, देवपूजा वगैरे काही सत्यनारायण वगैरे असलं, भरपूर म्हणजे बिझी असतो आपण आणि टाईम नसतो, तर त्यासाठी ह्या तुम्ही रांगोळ्या नक्की काढू शकता. बघा हे कॉम्बिनेशन पण छान दिसतंय, केशरी आणि पिस्ता कलर. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण रांगोळ्या काढून झाल्या मैत्रिणींनो. तर रांगोळ्या नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशा वाटल्या रांगोळ्या. आणि बघा मी वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढून दाखवले तुम्हाला. रांगोळ्या ट्राय करा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय.